विलास घुले नावाचा तरुण बीड केज रस्त्यावर जो टाकळी फाटा आहे तिथं गावकरी नावाचं हॉटेल चालवत होता आणि या गावकरी हॉटेलमध्ये 20 जूनला म्हणजे रविवारी संध्याकाळी उमेश माने आणि गणेश शुक्ला हे दोघ जण गप्पा मारत बसलेले होते। आता हे दोघ जण तिथं गप्पा मारत असताना जे कदमवाडीचे बाबासाहेब कदम आणि त्यांचे 8 सहकारी हे पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून तिथं पोहोचले आणि बाबासाहेब कदमांनी तू माझ्या बायकोचा नाद सोडत का नाही आणि तू माझ्या बायकोपासून दूर राहा असं म्हणत उमेश मानेला मारहाण करायला सुरुवात केली। म्हणजे आज मी तुला सोडतच नाही, आज तुला संपूर्णच टाकतो असं बाबासाहेब कदम आणि त्यांचे सहकारी उमेश मानेला म्हणत होते। आता या सगळ्या झटापटीमध्ये किंवा या सगळ्या मारहाणीमध्ये उमेश तिथून निसटला आणि तो केजच्या दिशेने धावायला सुरुवात झाली। आता उमेश धावायला लागल्यावर बाबासाहेब कदम आणि त्यांचे सहकारी सुद्धा उमेशच्या मागे धावायला लागले आणि या लोकांना रोखण्यासाठी विलास घुले सुद्धा त्यांच्या मागे धावायला लागला। म्हणजे या लोकांना रोखावं किंवा हे भांडण होऊ नये किंवा उमेशचा जीव वाचावा यासाठी विलास हा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होता किंवा बाबासाहेब कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता। आता विलास घुले हा भांडणामध्ये मध्यस्थी करतोय किंवा उमेश मानेला आपल्याला संपवायचंय, पण विलास घुले त्याला आडकाठी ठरतोय म्हणून बाबासाहेब कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उमेशला पकडलं आणि रामेश्वर गायकवाड नावाच्या त्यांच्या सोबतच असलेल्या एका तरुणानं विलास घुलेला चाकून भोसकलं। तो गंभीररित्या जखमी झाला, नंतर त्याला केजच्या रुग्णालयामध्ये नेलं पण त्याचा मृत्यू झाला।